बाळानो 5-6 महिने टिकन असा चटपटीत लिंबाचा लोणचं बनवू। मीठ टाकून स्वच्छ पाण्याने लिंब धुवून घेतले। लिंबाला कापून घेऊ। चुलीवर कढई ठेवून घेतली, तेल टाकून घेऊ। 2 लवंगा, 2 काळे मिरी टाकून घेऊ। वाळलेली मिरची टाकून घेऊ। मेथीचे दाणे टाकून घेऊ। लाल तिखट टाकून घेऊ। हळद टाकून घेऊ। कापलेले लिंबू टाकून घेऊ। लिंबाला चांगलं मिक्स करून घेऊ। थोडासा गूळ टाकून घेऊ। चवीसाठी मीठ टाकून घेऊ। चांगले मिक्स करून घेऊ। कढईवर झाकण ठेवून चांगले शिजू देऊ। छान असा लोणचं तयार झालाय। लोणचं एका वाटीमध्ये काढून घेऊ। बाळानो, तिखट गोड चटपटीत लोणचं तयार आहे। खायला खूप छान लागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। बाळानो, आज आपण ज्वारीच्या भाकरी सोबत खाण्यासाठी लसणाची चटणी बनवू। तवा गरम झालाय, तव्यामध्ये लसूण भाजून घेऊ। तेल टाकून घेऊ। लसूण गुलाबी रंगावर भाजून घेतलाय, काढून घेऊ। 4-5 मिरची तळून घेऊ। मिरची चांगली गुलाबी रंगावर तळून घेतली। मिरची मध्ये थोडेसे जिरे तळून घेऊ। थोडासा कढीपत्ता तळून घेऊ। छान मिरची, कढीपत्ता, जिरे तळून घेतले, काढून घेऊ। कांदा तळून घेऊ। कांदा छान तळून घेतलाय, काढून घेऊ। पाट्यावर लसणाची चटणी वाटून घेऊ। थोडं मीठ टाकून घेऊ। चटणी वाटून घेऊ। छान चटणी वाटून घेतली। चटणीला प्लेट मध्ये काढून घेऊ। बाळानो, गावाकडच्या पद्धतीने बनवलेली लसणाची चटणी कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आज मी पारंपरिक पद्धतीने नागोबाच्या पूजासाठी ज्वारीच्या लाह्या बनवते। मी 1 वाटी ज्वारी घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून सुती कपड्यामध्ये बांधून ठेवली होती अर्धा तास। चूल पेटून घेतली, चुलीवर पातेलं ठेवून घेऊ। पातेलं गरम झाले, थोडी थोडी ज्वारी टाकून लाह्या बनवून घेऊ। ज्वारी फुटण्यानं चांगली हलवीत राहायची। लाह्या तडतड फुटायला लागल्यात, झाकून ठेव। पूर्ण लाह्या तडतड फुटल्यात, काढून घेऊ। घरी बनवलेल्या लाह्या छान फुटल्यात। ज्वारीच्या बनवलेल्या लाह्या कशा वाटल्या? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट मध्ये सांगा।